तर आज आपण करतोय ड्राय चिकन, फक्त कांदा लसणीच्या बेसमध्ये आणि थोडंसं आपला मालवणी वाटण. तर तुम्हाला हे कसं वाटतंय, टेम्पटिंग वाटतंय का? तर ड्राय चिकन करायची रेसिपी आपण स्टार्ट करूया. त्याआधी पहा तुम्ही इन्ग्रेडियंट्स. नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. आणि आपल्या इझी रेसिपीच्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एक इझी झटपट होणारं ड्राय चिकन. आणि ते खरंच झटपट होतं, फक्त तुमच्याकडे थोडासा मालवणी मसाला रेडी असायला हवा. आणि यात अजिबात एक थेंबभरही पाणी नाही जाणार आहे. ह्याला बेस असणार आहे आपला कांद्याचा. तर चला पाहूया आता आपले सगळे इन्ग्रेडियंट्स आणि ते नोट करून ठेवा तुम्ही. तर हा आहे अर्धा किलो, हा वजनी प्रमाणात घेतलेला आहे. म्हणजे भाजीवाल्याकडून जो अर्धा किलो आणला आहे तोच हा चिरलेला आहे बारीक चिरून. अर्धा किलो हा कांदा आहे आणि हे 1 किलो चिकन आहे. हे 1 किलो चिकन म्हणजे 1 किलो कोंबडी नाही आहे, चिकनचे पीसेस 1 किलो आहेत. ते बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरलेले आहेत. आणि कोथिंबीर खूप सारी लागणार आहे याला, कारण ह्याला मालवणी मसाल्याचा जास्त म्हणजे वाटपाचा जास्त पेस्ट नाही आहे. तर खूप सारी कोथिंबीर. आणि हे बघा देठासहित घेतली आहे. म्हणजे देठासहित म्हणजे हे कोवळे देठ असतात ना ते घ्यायचे, झून देठ नाही घ्यायचे. कोवळे देठ असे जे पटकन तुटतात ना बोटाने, ते कोवळे देठ असतील कोथिंबीरीचे, तर एक चव छान येते. तर खूप सारी कोथिंबीर. आणि कढीपत्ताही आपल्याला चांगल्या क्वांटिटीमध्ये हवा आहे. अगदी 2 डहाळ्या भरून मी कढीपत्ता घेतला. हा एक मिरची ऑप्शनल आहे फोडणीत टाकायला. आणि आता आपण फोडणीचं साहित्य बघूया. तर तेल आपल्याला लागणार आहे 4 टेबलस्पून, किंवा ही अशी एक छोटी वाटी. 4 टेबलस्पूनच्या ह्याने अंदाज घेतला तर बरोबर 4 टेबलस्पून आहे. हे 2 टीस्पून. हा टेबलस्पून हा मोठा चमचा असतो, टीस्पून म्हणजे आपला चहाचा चमचा. तर 2 टीस्पून जिरं, 2 टीस्पून बडीशेप, 2 टीस्पून मीठ किंवा साधं मीठ पण घेऊ शकता, 1 टीस्पून हळद, 4 टीस्पून तिखट, कोणतंही तिखट, हे मालवणी तिखट आहे. आणि हा मोठा एक वाटी, छोटी वाटी किंवा मोठा डाव भरून हे एवढं आहे आपलं वाटण, मालवणी कोकणी वाटण. आणि तेवढीच वाटीभर आपली लसणीच्या पाकळ्या, किंवा लसणीचे 2 मोठे गड्डे घेतले तरी चालेल. पण लसूण आणि कांदा ह्याचा हा मेन, लसूण आणि कांदा ह्याचा हा मेन बेस असणार आहे. तर ही लसूण सोलायची नाहीये. हे बघा पाकळ्या ह्या न सोललेल्याच आहेत, सोलायची नाहीये, फक्त बारीक चिरायची आहे. तर आता आपण आणि एक भांडं जे घेऊ आपण ते जरा जाडबुडाचं भांडं असणार आहे. आपण माझ्याकडे कुकर आहे जाडबुड्याचा, तर आपण कुकरमध्ये मी करणार आहे. तुमच्याकडे जाड जर कढई वगैरे असेल तर याला पाणी न लागल्यामुळे खालून करपायची भीती असते, तर ती रिस्क नको म्हणून आपण जाडबुडाचं भांडं घ्यायचं. किंवा नसेलच जाडबुडाचं भांडं तर खाली बेसला तुम्ही लोखंडी तवा किंवा मग ॲल्युमिनियमचा तवा, जसं मागे मी तुम्हाला बिर्याणीच्या रेसिपीत सांगितलं की पातळ जर टोप असेल तर बेसला तो तवा ठेवायचा, तर तेही करू शकता. पण माझ्याकडे कुकर आहे, त्यात आपण करू. तर आता चला आपण पाहूया प्रोसेस. तर आता आपला हा कुकर, म्हणजे कुकरमध्ये आपण करतोय कारण आपल्याला जाडबुडाचं भांडं हवंय. तर माझ्याकडे जाडबुडाचं भांडं म्हणून कुकरच आहे. तुमच्याकडे वेगळं असेल तर ते घेऊ शकता. तर आपण हे 4 टेबलस्पून तेल हे टाकूया आधी कुकरमध्ये, कारण याला तेल जास्त लागतं थोडं. हे ऑलमोस्ट फ्राय चिकन सारखंच असतं, त्यामुळे तेल जास्त लागतं. तर तेल थोडं आता तापलं की 1 बाय 1 आपण सगळे मसाले टाकूया. थोडंसं हे टाकून बघायचं. तेल तापलंय तर आपण आता आधी त्याच्यामध्ये टाकूया हे जिरं 2 टीस्पून, बडीशेप, हे थोडं हलवायचं. आणि आता त्यात जाणार आहे आपलं लसूण. सालने काढली आहे लसणाची, साली सहितच त्याला चिरलंय. आता हा लसूण छान होऊ दे ह्याच्यामध्ये, त्या तेलामध्ये छान लसूण शिजू दे. मग आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स टाकू. तर लसूण आपला झालेला आहे. आता त्याच्यावर आपण टाकणार आहोत हा कढीपत्ता. आणि जो आपण एक मिरची ठेवली होती ती मिरची तुकडे केले, त्याच्या 3-4 बारीक नाही चिरायची, तुकडे. हे ऑप्शनल आहे फ्लेवरसाठी. तुम्हाला जर तिखट खाणारे असतील त्यांना छान लागतं भातात मिरची आली तर, त्यामुळे ऑप्शनल आहे. तुम्ही तिखट खाणारे नसाल तर नका हे करू, नका टाकू. तर आता आपण मिरची टाकली आहे, कढीपत्ता टाकलाय. तर आता वाट नाही पाहत बसायची आहे की आपली हे जे आहे लसूण ती झाली आहे इतपत की आपण कांदा घालू शकतो. तर हा कांदा, अर्धा किलो कांदा, अगदी वजनी प्रमाणात अर्धा किलो घेतलाय. किंवा मग दुसरी ट्रिक आहे, जेवढं आपलं चिकन असतं ना, म्हणजे जेवढं भांडं भरून चिकन आहे तेवढं भांडं भरून कांदा घ्यायचा. म्हणजे समजा हे बघा, आता हे माझं हे भांडं भरून कांदा होता, तर तेवढंच भांडं भरून माझं चिकन आहे. ही दुसरी एक आयडिया. आता ह्याच्यात आपण, आणि कांदा थोडा श्रिंक होतो ना, त्यामुळे जास्त घेतल्यावर तो श्रिंकच होणार आहे. तर आता आपण हे फास्ट गॅस केलाय, कांदा ठेवला आपण. कांद्यावरतीच आपण टाकणार आहोत हा 4 टीस्पून तिखट, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून मीठ. आणि मीठ टाकल्यावर काय होतं, कांदा छान शिजतो. तर आता ह्याच्यावरनं थोडं आपण शिजू दे छान. म्हणजे तेच आपलं नेहमीच मी सांगते की तेल सुटेपर्यंत शिजू दे. तर हे असंच ठेवू आपण, हे काढू आपण म्हणजे, आणि याच्यावर झाकण ठेवूया 1 सेकंड. तर आता आपण हा कांदा छान शिजू दे आतमध्ये, आपण यावर झाकण ठेवूया. झाकणात टाकायचं थोडंसं पाणी, आणि छान हे मसाले तोपर्यंत आत शिजू देत. फ्रेंड्स आता हे बघा 12:35 झाले. मी मुद्दाम इथे घड्याळ आणून ठेवले की 5 मिनिटं आपण फास्ट गॅसवर ठेवलेलं कांदा शिजायला, आणि वरती ठेवलंय पाणी. तर हे बघा कांद्याची सिच्युएशन बघूया आपण.
कांदा छान झालाय. तर आता आपण या पॉइंटला कांदा नरम झालाय छान. तर आता आपण या पॉइंटला याच्यात टाकणार आहोत चिकन. तर आता आपण हे जे 1 kg चिकन आहे ते या कुकरमध्ये टाकणार आहोत. आणि आता आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये. गॅस मीडियम ठेवलाय. हे आता छान आपण ढवळून घेऊया. ढवळून म्हणजे याला छान कोट व्हायला पाहिजे. हा जो आतला कांदा आहे याला छान कोट हो. आता आपण कोट करून घेतलंय व्यवस्थित चिकनला. आता यावर ठेवायचंय. कुकर बघा, कुकर लावला नाहीये मी. कुकर हे भांडं म्हणून वापरतोय आज आपण. तर हे ठेवलंय झाकण, एक कुकर बंद होण्यासाठी म्हणून झाकण. कुकरचं झाकण नाही, आणि ज्याच्यात पाणी राहील असं, म्हणजे ताटच आहे छोटं. तर त्यावर ठेवायचंय पाणी. आणि गॅस आपला ठेवायचा आहे थोडा मीडियम टू फास्ट. गॅस आपण आता हा मीडियम टू फास्ट ठेवलाय. तर मी मगाशी म्हणत होती की आपला टोप किंवा भांडं जर पातळ असेल तर आपण खाली जर्मनचा तवा ठेवू शकतो. तर तो असा तवा सांगते मी. आता आपण काय करूया की आपल्या सेफर साईडला राहायसाठी की इथे या कुकर खाली देखील आपण जर्मनचा तवा ठेवू. तर आता आधी हा कुकर साईडला घेऊया. गॅस तसाच हे करायचा मीडियम टू फास्टवर. आणि त्यावर हा कुकर, म्हणजे टेन्शनच नाही. तुमच्याकडे तवा जर असा असेल ॲल्युमिनियमचा तर ओके. ॲल्युमिनियम नसेल तर मग तुम्ही लोखंडी तवा पण ठेवू शकता. तर हे आता आपण वाजले आहेत 12:40. एक 20 मिनिटं लागतील हे व्हायला. मध्ये आपण वरचं पाणी चेक करत राहायचं की मध्ये एकदा आपण ढवळून घेऊ. आणि सगळ्यात लास्टला मग आपलं फक्त हे वाटण आणि कोथिंबीर चिरून टाकायची, तेवढंच राहिलंय बस, बाकी काही नाही. तर आता हे होऊ द्या, आपण एक 20 मिनिटांनी चेक करू. तसं आता आपण हे बघूया, चेक करूया. जवळजवळ 1 वाजत आलाय, म्हणजे 20 मिनिटं झाली आहेत. तर आपण चेक करूया की आतमध्ये काय सिच्युएशन आहे. हे बघा, चिकनला पाणी घेतलंय. आता हे पाणी हे चिकनचं स्वतःचं, म्हणजे आपण वरून काही टाकलं नाहीये. चिकनच्या अंगाचं पाणी जे असतं ते सुटलं. हे पहा, त्या पाण्यातच आता हे छान शिजेल, म्हणजे ऑलमोस्ट शिजलंय. बघू शकता, हे बघा शिजलंय. आता ह्या स्टेजला आपण काय करायचं, त्यामध्ये टाकायचं आपला वाटण. आता आपण वाटण घालू. आणि एकदा छान ढवळून घेऊ. वाटण घालू आणि एकदा छान ते वाटण सगळीकडे लागलं पाहिजे असं ढवळून घेऊ. तिथे जो रस असतो खाली त्यात हे वाटण मिक्स करायचं, मग ते लागलं जातं सगळीकडे. मीठ वगैरे आता काही टाकायचं नाहीये, सगळं झालंय आपलं टाकून. तर आता हे ठेवून एक 10 मिनिटाने हे रेडी होईल आपलं सिंपल सोपं ड्राय चिकन. आणि आता वाजले आहेत आपले 1:10. तर चिकनचं म्हणजे शिजलं आहे व्यवस्थित. तर आता बघूया आपण वेळेनुसार, शिजायच्या वेळेनुसार तर शिजलंय. हे बघा, हे छान झालंय चिकन. यात काहीही एक थेंबही पाणी नाही टाकलंय आपण. हे जे आहे हे चिकनला सुटलेलं पाणी आहे. हेच आता आपण काय करू, ह्यावर कोथिंबीर पेरू. यावर छान आता कोथिंबीर पेरू आणि हे थंड व्हायला ठेवू. कारण हे जे दिसतंय ना पाणी, ते पण एक्झॉर्ब होतं, त्यामुळे हे थंड व्हायला ठेवू. तर आता ह्यावर भरपूर सारी कोथिंबीर पेरायची आपण आणि गॅस बंद करून टाकायचा. आणि कोथिंबीरीचा एक छान फ्लेवर उतरतो ह्या चिकनमध्ये. कोथिंबीरीचा एक सुंदर असा फ्लेवर उतरतो. तर आता आपण गॅस केलाय बंद आणि हे आता झाकण ठेवूया. आता झाकण ठेवूया. तर आज आपण बनवलंय ड्राय चिकन कांद्याचा आणि लसणाचा बेस देऊन. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा अर्चनाज इझी रेसिपीजला. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. धन्यवाद.